चिकन चिली लहानपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा, अतिशय आवडणारा पदार्थ. चला आज आपण चिकन चिली कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यांना खावीशी वाटणारी व घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत कशी बनवायची आज आपण ते बघणार आहोत. चला, इथे मी 1 ते 1.25 किलो मी चिकन घेतलेले आहे व ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये जे लेग पीस आहे त्यांना आपण कट मारून घेतलेले आहे व बाकीचे पीसेस हे मीडियम आकाराचे कट करून घेतलेले आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला पहिल्यांदा याला मॅरिनेशन करायचं आहे. बघा, तुम्ही कॉर्नफ्लॉवर मैद्यामध्ये देखील तुम्ही याचं मॅरिनेशन करू शकता, पण मी हे किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल, याला टिक्का मसाला म्हणतात, हे घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. याने खूपच छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये मी थोडी धणी पावडर घालून घेणार आहे. त्याच्यानंतर हळद घालून घेणार आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तर इथे 2-3 चमचे मी तिखट घालून घेत आहे. एकदम सोपी आणि एकदम साधी पद्धत आहे, पण एकदम छान होते चवीला. आता इथं चवीनुसार मी मीठ घालून घेत आहे. बघा, आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे फक्त. आणि इथं मी मूठभर कोथिंबीर घालून घेत आहे. कोथिंबीर टाकल्याने ना चव खूपच छान येते आणि कुरकुरीतपणा जास्त येतो. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे व छान अशी मस्त पेस्ट करून घेत आहे. बघा, याचा वास पण इतका सुंदर येतो, एकदम छान असा मस्त वास येत आहे. एकदा नक्की करून बघा, या पद्धतीने सगळ्यांना आवडेल. बघा, आता हे जे मॅरिनेशन केलेलं आहे यामध्ये आता जे लेग पीस आहे ते आपल्याला पुन्हा व्यवस्थित पहिल्यांदा मॅरिनेट करून घ्यायचे आहे व त्यानंतर आपल्याला हे सगळेचे सगळे पीसेस छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. बघा, हे सगळे मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आपल्याला आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर 2 ते 3 तास आपण हे छान असं मॅरिनेशन साठी ठेवू शकतो. आता यामध्ये मी शेजवान चटणी टाकायला विसरली होती. ते शेजवान चटणीचं मी 1 पॅकेट घेतलेलं आहे, ते पण टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही निदान अर्धा तास तरी हे मॅरिनेट करायचं आहे. आता इथे मी एका कढईमध्ये छान मस्त तेल असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये हे आपल्याला मोठे मोठे पीसेस आहे आधी ते तळून घ्यायचे आहे. एकदम छान अगदी ब्राऊन कलरवर आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला अजिबात ते हलवायचे नाही व नंतर बघा किती छान असा ब्राऊन कलर पण आलेला आहे. बघा, अशा प्रकारे मी आता हे झालेले आहे. एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे. अशा प्रकारे मी हे सगळेचे सगळे पीस हे तळून घेत आहे व हे असेच खाल्ले शेजवान चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर तरी खूप छान लागतात. लहान मुलं देखील हातात पकडून पकडून असे खाऊ शकतात. आणि हे बोनलेसच नाहीये तर हे विथ बोनचे आहे. आता इथे आपल्याला चिली करायची आहे. आता इथे चिली करताना मी काही बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे. त्या पहिल्यांदा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. आता त्या फ्राय होत आहे तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. बघा, आता यामध्ये मी बारीक बारीक काही मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. यांनी फार अशी छान मस्त टेस्ट येते. त्या देखील आपल्याला लसणाबरोबर छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. त्यानंतर मी 3 शिमला मिरची घेतलेल्या आहे, ते देखील असं उभे उभे कट करून फ्राय करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी 4-5 असे कांदे कट करून घेतलेले आहे, ते मोठे मोठेच ठेवायचे आहे. ते देखील आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर यात पण तुम्हाला तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे. यात पण मी 1 शेजवानची पुडी घालून घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही सोया सॉस किंवा ग्रीन चिली सॉस हे सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं. त्यानंतर थोडंसं ग्रेव्हीसाठी आपण याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे व त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे पाणी टाकून. आता ही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा, याने काय होतं, जे आपले पीसेस आहे ते कडक नाही आहेत, अगदी लुसलुशीत आणि एकदम छान लागतात. आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व आपण जे फ्राय केलेले जे चिकन आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळे पीसेस मी यामध्ये टाकून घेत आहे व छान मस्तपैकी असे हलवून त्यांना झाकून एक वाफ काढायची आहे. यावेळेस मात्र गॅस थोडा जोरात करायचा आहे, म्हणजे त्याला अगदी स्मोकी इफेक्ट येतो आणि एकदम छान मस्त असे लागतात. बघा, आपलं छान असं मस्तपैकी चिकन फ्राय, चिकन चिली तयार झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करा आणि नक्की मला कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. धन्यवाद.